एस-एस-सी जी-डी 2026 प्री मेडिकल करावे का? चांगले मार्क्स आले आहेत तर मग एक चूक करू नका. जय हिंद मित्रांनो, एस-एस-सी जी-डी 2026 मार्क्स आल्यानंतर अनेक मुलांचे मेसेज आले, जसे की सर माझे मार्क्स चांगले आहेत, आता मी प्री मेडिकल करू का? प्री मेडिकल कुठे करायचे? त्याचा खरंच फायदा होतो का? माझ्या मेडिकलमध्ये एखादा पॉईंट निघाला तर मग काय करावे? असे अनेक प्रश्न मला मुलांकडून विचारण्यात आले. आता सर्वात महत्त्वाचं, प्री मेडिकल करून माझं सिलेक्शन होण्याची शक्यता वाढेल का? किंवा प्री मेडिकल केल्यानंतर मी 100% फिट आहे का? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या याच विषयावर अगदी स्पष्टपणे आपण चर्चा करूया. आणि हो, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, कारण शेवटी मी तुम्हाला हेही सांगणार आहे की जर तुम्हाला प्री मेडिकलमध्ये एखादा पॉईंट मिळाला तर त्यावरील उपाययोजना काय करायचे किंवा भरतीमध्ये पुढे काय करायचं. आधी तर आपण जाणून घेऊया की प्री मेडिकल म्हणजे काय. मित्रांनो, प्री मेडिकल म्हणजे तुमच्या अधिकृत एस-एस-सी जी-डी मेडिकलच्या आधी स्वतःची मेडिकल तपासणी करून घेणे म्हणजेच प्री मेडिकल. याचा मुख्य फायदा काय? तुम्हाला आधी समजून जाते की तुमच्या शरीरामध्ये किंवा मेडिकलमध्ये एखादा तुम्हाला पॉईंट मिळत आहे का. उदाहरणार्थ, जसं की तुमच्या डोळ्याचे मेडिकल झालं, नाकाचं, कानाचं, एखादा कानामध्ये मळ आहे का किंवा तुमच्या नाकाचं हाड वाढलं आहे का. या गोष्टी अशा आहे मित्रांनो, आपल्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु हे तुम्हाला प्री मेडिकलमध्ये ऑटोमॅटिक समजून जातं. तिचं निदान सर्व प्री मेडिकलमध्ये होऊन जातं, तुम्हाला कळून जातं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, प्री मेडिकल म्हणजे तुमचं कोणतंही फायनल मेडिकल नाही आहे किंवा फायनल सिलेक्शन नाही आहे. लक्षात घ्या, जे तुमचं बोर्ड बसणार आहे गव्हर्नमेंटचं, जे तज्ज्ञ डॉक्टर बसणार आहे ते तुमचं मेडिकल घेईल आणि त्याच मेडिकल डॉक्टरांचा जो फायनल निर्णय आहे तो अंतिम निर्णय राहील. ही प्री मेडिकल तुमच्या फक्त एक मनासाठी आहे, मनाची भावना वाढवण्यासाठी आहे की प्री मेडिकल झालं, मी फिट निघलोय. तर मित्रांनो, तसं जर बघायला गेलं तर प्री मेडिकलचे काही फायदे पण आहे आणि काही तोटे पण आहे. आपण सर्वात पहिले तर फायदे बघूया, याचे फायदे काय आहेत. जर तुम्ही प्री मेडिकल दिलं आणि तुम्हाला माहीत चाललं की बाबा मला ही पॉईंट आहे किंवा हा माझा पॉईंट होता, तर तुम्हाला टाईम मिळून जातो प्री मेडिकलमध्येच की तुम्हाला तुमच्या पॉईंटवर काम करण्याचं त्याचं तुम्ही सोल्युशन ढूंढू शकता किंवा त्याला डॉक्टरला दाखवून त्यावर काही उपाययोजना करू शकता. परंतु तुम्ही जर प्री मेडिकल केलं आणि त्यामध्ये तुम्हाला जर जो पॉईंट मिळाला आहे तो पॉईंट न सुधारणारा असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचं कायमस्वरूपी तुम्हाला त्याची खंत राहील. तुम्हाला ते मेडिकलला गेल्यानंतर पण तुम्हाला वाटेल यार मला पॉईंट देते काय डॉक्टर. आता मेडिकलला गेल्यानंतर पण तुम्हाला वाटेल की मला हा पॉईंट मिळालेला आहे, पहिला पण प्री मेडिकलमध्ये तर 100% ते मिळणार, 100% ते मिळणार. असं करून करून मनामध्ये एका प्रकारची ध्यास्ती असते आणि जो पॉईंट तुम्हाला मिळणार नाही राहत तोही त्या ध्यास्तीमुळे मिळून जातो. तर हा एक प्री मेडिकलचा तोटा आहे. आणि मित्रांनो, प्री मेडिकलचा फायदा पण आहे. जर तुम्ही प्री मेडिकल करून घेतलं, जो नवीन एस-एस-सी जी-डीचा विद्यार्थी आहे त्याने प्री मेडिकल करून घेतला आणि त्याला माहीत चाललं वेळेच्या आत की मला पॉईंट आहे बाबा, मी एस-एस-सी जी-डीच्या भरतीमध्ये बसत नाही, तर नक्कीच दुसरं करिअर बघू शकतो, त्याच्यात दुसरी तयारी करू शकतो. तर हाही एक प्री मेडिकलचा फायदा आहे. तर सर्वात मोठा प्रश्न येतो की प्री मेडिकल करावं का? तर माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो, जर तुमच्याजवळ अवेलेबल असेल, प्री मेडिकल सेंटर अवेलेबल असेल, एखाद्या जिथे की प्री मेडिकल करत असेल, त्यांचे डॉक्टर बघा कोणते आहे. तर जर इंडियन आर्मीतले डॉक्टर असेल, एक सर्व्हिसमॅन ज्यांना की प्री मेडिकलची संपूर्ण माहिती आहे, तर नक्कीच तुम्ही प्री मेडिकलला जाऊ शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्री मेडिकल हे तुमच्या एक मनाची भावना आहे, कोणत्याही प्रकारचं फायनल सिलेक्शन नाही आहे. त्या रिपोर्टवर तुमचं कोणत्याही प्रकारचं फायनल सिलेक्शन होणार नाही आहे किंवा तुम्ही फिट आहे हे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही आहे. फक्त आणि फक्त तुमच्या मनाच्या भावनेसाठी की मला काही प्रॉब्लेम आहे का, यासाठी तुमचं प्री मेडिकल होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इथे जवळपास तुम्हाला 1500 रुपये ते 2000 रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो, जाण्या येण्याचं भाडं वेगळं. तर ज्या मुलांना अवेलेबल नसेल सेंटर, त्या मुलांसाठी मी एक प्री मेडिकल गाईड ई बुक तयार केलेली आहे, ज्यामध्ये की तुमचं प्री फिजिकल व प्री मेडिकल दोन्ही कव्हर केल्या जाईल. कारण की मित्रांनो, या ई बुकला तयार करण्यासाठी जवळपास मी 1 महिना घातलेला आहे. यामध्ये पूर्ण रिसर्च करून त्यानंतर तुमची मेडिकल गाईडलाईन वाचून त्यानंतर तुमचे फिजिकलच्या क्रायटेरिया नोटिफिकेशनवरून काढून सर्व काही एका ठिकाणी गोळा करून दिलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या ई बुकमुळे तुम्ही तुमचं प्री फिजिकल आणि प्री मेडिकल घरीच करू शकता. ते कसं बघा, यामध्ये तुम्हाला मी चेकलिस्ट दिलेली आहे. चेकलिस्टचा झेरॉक्स काढायचा आणि आपलं मी जे जे सांगितलेलं आहे ई बुकमध्ये तुम्ही बघू शकता. ही ई बुक आहे, एक सॅम्पल बघा तुम्ही या बुकचं. जिथं जिथं मी सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमचं टिक मार्क करत चालाल. तुम्ही जर फिट असाल तिथं, तर नक्कीच तुम्ही फिट आहे, तिथं पण मेडिकलमध्ये फिट होणार आहे. तुमचं प्री मेडिकलमध्ये पण हेच होणार आहे, जे मी या ई बुकमध्ये सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला एक गोष्ट करणं आहे, एक तर तुमचे कान चेक करून घेणे, दुसरं छातीचा एक्सरे करणे आणि तिसरं म्हणजे ब्लड टेस्ट करणे, की ब्लड टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे. या सर्व गोष्टीची माहिती मित्रांनो मी या ई बुकमध्ये दिलेली आहे. या ई बुकमध्ये जवळपास 85 पेज आहे आणि 85च्या 85 पेजवर एक वेगळा वेगळा पॉईंट आणि वेगळी वेगळी एस-एस-सी जी-डीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती मिळेल, जसं की एस-एस-सी जी-डीचे सिलेक्शन प्रोसेस बसून, फॉर्म भरल्यापासून तर सिलेक्शन झाल्यानंतर, मी जसं की आता मी
नोकरी घेतली एस-एस-सी-जी-डीमध्ये 4 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. त्याची ही माहिती की एस-एस-सी-जी-डीमध्ये नेमकं पुढं काय असतं, पुढं करियर आहे का, अभ्यासाला टाईम आहे का, त्यानंतर एस-एस-सी-जी-डीमध्ये कोणती फोर्स काय काम करते. मुलींसाठी ही विशेष माहिती आहे ई बुकमध्ये दिलेली आहे. मुलींसाठी माहिती दिलेली आहे की मुली आपलं करियर कसं चूज करू शकतात, त्यानंतर मुलींना कोणत्या फॅसिलिटीज आहे, मुलींना कोणत्या फोर्समध्ये कशी ड्युटी असते, याची ही माहिती या ई बुकमध्ये दिलेली आहे. म्हणजे मित्रांनो, ही ई बुक एस-एस-सी-जी-डीसाठी एक कंप्लीट गाईड आहे, जे की एक एस-एस-सी-जी-डीचं सिलेक्शन घेणाऱ्या मुलांसाठी गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ई बुकला कोणा खरेदी करावं? जे मुलगा एस-एस-सी-जी-डीची तयारी करत आहेत त्याने ते खरेदी करावंच, परंतु ज्या मुलाला चांगले मार्क्स आलेले त्यांनी नक्कीच खरेदी करावी. मित्रांनो, या ई बुकची किंमत फक्त ₹99 ठेवलेली आहे. खरेदी करण्यासाठी या WhatsApp नंबरवर मला मेसेज करा ई बुक म्हणून. मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो खरेदी कशी करायची तर नोकरी ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी जवळपास लोकं 10-10, 15-15 लाख रुपये लावत आहे, जेणेकरून एक गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली पाहिजे. त्यासाठी ते येतो की आम्ही सर प्री मेडिकलवर पैसा खर्च करावा का? तर मी तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये खूप वेळेस सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये जर कुठे थोडे पैसे खर्च करून चांगली सुविधा उपलब्ध होत असेल तर नक्कीच ते पैसे खर्च करणं केव्हाही योग्य राहील. मी माझ्या ई बुकसाठीच सांगत नाही आहे. तुम्ही प्री मेडिकल किंवा किंवा इतर गोष्टी ज्या अभ्यासामध्ये आतापर्यंत केलेल्या आहे त्या फ्री केलेल्या असेल. मी मान्य करतो की फ्री पण सर्व कंटेंट उपलब्ध आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, फ्रीमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त सर्च करून किंवा रिसर्च करून मिळतात त्या तुम्हाला पेड कोर्समध्ये एका ठिकाणी व्यवस्थित करून जे टेन्शन घ्यायचं आहे ते तयार करणारा घेतो. बाकीचं तुम्हाला तिथे सगळं काही उपलब्ध होऊन जातं, ते पण सिक्वेन्सना. आता गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की काही मुलं असे, मी पहिला पण सांगत आलेलो आहे, काही मुलं असे आहे की फक्त ₹200-500 पाहतात आणि कोणतं चांगलं बुक्स घेणार नाही, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा कोर्स परचेस करणार नाही, त्यानंतर कोणतीही प्रकारची टेस्ट सिरीज घेणार नाही. मित्रांनो, हे जे काय आहे ते तुम्हाला थोडेफार पैसे गमवावंच लागेल, कारण की तुमची एका प्रकारची तुमच्या भविष्यावर इन्व्हेस्टमेंट आहे. तर मित्रांनो, माझं हेच म्हणणं राहील की तुम्हाला जर फक्त 1% जरी फायदा होत असेल, थोडेसे पैसे दिल्याने 1% जरी फायदा होत असेल तर नक्कीच ती गोष्ट करत जा. कारण की त्या 1%मुळे तुम्हाला नोकरी लागू शकते, तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि हो मित्रांनो, थोड्याशा पैशामध्ये जर तुमचा फायदा होत असेल तर नोकरी ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी जवळपास लोकं 10-10, 15-15 लाख रुपये लावत आहे, जेणेकरून एक गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली पाहिजे. त्यासाठी जर तुम्हाला थोड्याशा पैशामध्ये जर चांगली सुविधा मिळत असेल तर नक्कीच ते पैसे खर्च करण्याची हिंमत ठेवा. किंवा आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की 2 मुलं आहे, दोन्हीही अभ्यासामध्ये खूप जास्त मन लावून अभ्यास करतात आणि त्यांना आवड आहे अभ्यासाची. परंतु एका मुलाची मेंटॅलिटी ही बनलेली आहे की दोन्हीही मुलं कामं करतात, म्हणजे रोजाना जाऊन काम करतात, आपले पैसे कमवतात. एका मुलाची मेंटॅलिटी ही आहे की मी जेही पैसे कमवेल ते माझ्या शिक्षणावर खर्च करेल किंवा मी जिथे चांगली टेस्ट सिरीज असेल ती जॉईन करेल, त्यानंतर मी चांगले क्लास घेईल, त्यानंतर मी चांगली बुक्स घेईल, अशी मेंटॅलिटी. आणि त्याने ते केलं, जसं की बुक्स घेतले, क्लास जॉईन केले, टेस्ट सिरीज घेतली आणि मित्रांनो त्याला मार्क्स चांगले पडले आणि तो नोकरीला लागला. आणि ज्या दुसरा मुलगा आहे त्याची मेंटॅलिटी होती की मी जितकंही फ्री कंटेंट उपलब्ध आहे त्यावरच अवेलेबल राहील, बुक्स पण दुसऱ्याचेच वाचेल, त्यानंतर मी टेस्ट सिरीजही घेणार नाही, असेच टेस्ट देऊन जे मार्क्स मला पडेल ते पडेल. दोघांमध्ये 5 मार्क्सचा डिफरन्स राहिला आणि एक मुलगा लागून गेला आणि एक मुलगा लागला नाही. तर जो दुसरा मुलगा आहे तो पण लागला नोकरीला, परंतु त्याला 1 वर्ष लेट झालं नोकरीला लागायला. तर तो पहिला मुलगा जो नोकरीला लागला होता त्याने हे एका वर्षामध्ये त्याचा शिक्षणाचा जेवढाही खर्च होता तो काढून अनेक पैसे कमवले. तर मित्रांनो, ही असते एक योग्य इन्व्हेस्ट. त्यामुळे थोड्याशा पैशासाठी कधीही आपलं करिअर दाबावर लावायचं नाही. आपलं करिअर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला नोकरी लागणं, योग्य टायमात लागणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडून शक्य झालं तर थोडेसे पैसे शिक्षणावर खर्च करण्याची हिंमत ठेवत जा. एक गोष्ट लक्षात घ्या, मीही खूप गरिबीतूनच शिक्षण घेऊन नोकरीला लागलेलो आहे. मी त्या अगोदर खूप कोर्स घेतलेले आहे किंवा बुक्स मागवलेले आहे, कारण की तो खर्च तुम्हाला इथं येण्यापर्यंत लागणार आहे. तर त्यासाठी तुमच्या शिक्षणावर पैसे खर्च करायला शिका. त्याच्या व्यतिरिक्त तर आपण कोणत्याही गोष्टीवर पैसे खर्च करून टाकतो, जसं की फिरायला जातो किंवा इतर गोष्टी घेतो. तर त्या गोष्टी थोड्या नोकरी लागेपर्यंत कमी घ्या. नोकरी लागल्यानंतर तुम्हाला जेवढे हे तुमचे गरजा पूर्ण करायच्या आहेत त्या नक्कीच तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेल की जर प्री मेडिकल 1500 किंवा ₹2000 जात असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा माझी ई बुकही घेऊ शकता. या ई बुकमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती एस-एस-सी-जी-डी विषयी मिळून जाईल.